नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे टर्म एक्झाम चालू झाली आहे. टर्म एक्झामला क्वेश्चन पेपर कसे येतात यासाठी 10th स्टँडर्ड SSC बोर्ड इंग्लिश मीडियमचे ऑल एक्झाम्सचे सगळे क्वेश्चन पेपर्स मी माझ्या चॅनलमधून तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे. 10th स्टँडर्डप्रमाणेच 9th स्टँडर्डचे देखील ऑल सब्जेक्ट ऑल एक्झामचे क्वेश्चन पेपर मी व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर टाकले आहेत. फक्त क्वेश्चन पेपरच नाही तर अतिशय उपयोगी अशा व्हिडिओ पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. अतिशय कमी वेळामध्ये आपण सायन्स 2चा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. टर्म एक्झामचा म्हणजे सेमिस्टर एक्झामचा 10th स्टँडर्डचा. हा पेपर देताना मी ॲन्सर्स देखील सांगितले आहेत, त्यामुळे तुम्हाला अतिशय फायदा होणार आहे या पेपरचा. हा पेपर अतिशय लेटेस्ट आहे. 40 मार्क्सचा पेपर असतो आणि याला 2 तासांचा वेळ असतो. सायन्स 2चा आपण पेपर पाहत आहोत. क्वेश्चन नंबर 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन ऑप्शन अँड रिराईट द सेंटेन्स. 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन पहा. इन विच टाईप ऑफ सेल्स मेयोसिस ऑकर्स. तुम्हाला ऑप्शन दिले आहेत खाली. ॲन्सर आहे जर्म सेल्स. ऑप्शन ए जर्म सेल्स हे तुमचं करेक्ट ॲन्सर आहे. सेकंड नंबर, प्रेझेंटली ओनली डॅश डॅश % ऑफ द अर्थ एरिया हॅज बीन लेफ्ट ओव्हर विथ सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी. 2.3 हे ऑप्शन करेक्ट आहे. बी ऑप्शन 2.3 हे ऑप्शन जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. थर्ड बघा क्वेश्चन. डॅश डॅश इज नॉट अ कॉम्पोनंट ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट. ऑप्शन डी कंडेन्सर करेक्ट ॲन्सर आहे. फोर्थ, एक्झोस्केलेटॉन इज अब्सेंट इन क्लास. ऑप्शन डी ॲम्फिबिया हे करेक्ट ॲन्सर आहे. फिफ्थ नंबर, केमिकली विनेगर इज 4% डॅश डॅश. ऑप्शन सी ॲसेटिक ॲसिड करेक्ट ॲन्सर आहे. क्वेश्चन नंबर 1B, ॲन्सर द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. फर्स्ट पहा, मॅच द फॉलोइंग. ग्रुप ए आणि ग्रुप बी दिला आहे. ए सायट्रिक ॲसिड, बी नायसिन. ए सायट्रिक ॲसिडची पेअर आहे टू इम्पार्ट ॲसिडिटी. बी नायसिनची पेअर आहे मायक्रोबायल रेस्ट्रिक्टर. खाली सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा. आयडेंटिफाय मी. आय ॲम डिस्प्लोब्लास्टिक अँड ॲकोलोमेट विच फायलम डू आय बिलॉंग टू. याचं ॲन्सर मी इथं दिलं आहे बघा, निंडॅरिया हे त्याचं ॲन्सर आहे. सीचा उच्चार अतिशय कमी होतो, स्निंडॅरिया असंही म्हणलं जातं. कंप्लीट द करेक्ट को रिलेशन. नायट्रोजन ऑक्सिजन गॅसियस सायकल, सॉईल अँड रॉक्स. याचा ॲन्सर आहे पहा सेडिमेंटरी सायकल. इथं दिलेला आहे पहा ॲन्सर सेडिमेंटरी सायकल. फाइंड आउट ऑड वन आउट. युरॅनियम, प्लुटोनियम, कोल, थोरियम. याच्यामध्ये कोल हे ऑड वन आउट आहे. फिफ्थ नंबर, स्टेट ट्रू ऑर फॉल्स. समटाइम्स ट्विन्स आर जेनेटिकली डिसिमिलर. ट्रू आहे याचा ॲन्सर. तुम्हाला नेमका पेपर कसा येणार आहे आणि बरीचसं याच्यातून तुम्हाला माहिती होणार आहे, त्याच्यामुळे मी हा पेपर दिला आहे. अशा प्रकारचे जर सगळे पेपर पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझे सगळे पेपर पाहायला मिळतील. क्वेश्चन नंबर 2A, गिव सायंटिफिक रिझन एनी टू. फर्स्ट, बॉडी टेम्परेचर ऑफ रेप्टाइल्स इज नॉट कॉन्स्टंट. एनी टू आहे. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. मी याचं तुम्हाला ॲन्सर दाखवते. बॉडी टेम्परेचर ऑफ रेप्टाइल्स इज नॉट कॉन्स्टंट. ॲन्सर आहे पहा, रेप्टाइल्स आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. द regulatory system is not there in their bodies. Their body temperatures fluctuates as per the environmental temperatures. Therefore, the body temperature is not maintained at constant level in reptiles.
असं ॲन्सर आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा, गिव्ह सायंटिफिक रिझनमधला. द कन्स्ट्रक्शन ऑफ टर्बाईन इज डिफरंट फॉर डिफरंट टाईप्स ऑफ पॉवर प्लांट्स. द कन्स्ट्रक्शन ऑफ टर्बाईन इज डिफरंट फॉर डिफरंट टाईप्स ऑफ पॉवर प्लांट. याचा ॲन्सर दाखवते. The construction of turbine is different for different types of power plants. Generators work on the principles of electromagnetic induction. For this, the generator must be rotated. For this purpose, there is a turbine for each generator. For rotation of a turbine, energy is needed. The turbines are different according to the type of energy source that is used for its rotation. Therefore, the construction of turbine is different for each power plant. Third numberचा question. Enzymes obtained by microbial process are mixed with detergents. याचा आन्सर दाखवते. Enzymes obtained by microbial process are mixed with detergents. Answer. When detergents are mixed with microbial enzymes, they start working more efficiently. The cleaning process takes place at lesser temperatures. Therefore, for better result, enzymes obtained by microbial process are mixed with detergents. खाली पहा क्वेश्चन नंबर 2B. Answer the following any 3. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन पहा. Sketch the label diagram of human female reproductive system. तुम्हाला डायग्रॅम काढायची आहे. हे पहा, अशा प्रकारे तुम्ही डायग्रॅम काढायची आहे आणि नेम द्यायचे आहेत. ओव्हिडक्ट, ओव्हरी, युटेरस, वजायना असे नेम द्यायचे आहेत, म्हणजे 2 मार्क तुम्हाला मिळतील. क्वेश्चन नंबर 2B मध्ये सेकंड क्वेश्चन पहा. राईट द नेम ऑफ द डिव्हाइस. Which type of energy is produced when it rotates? याचा आन्सर दाखवते. पहा, इथे त्याचा आन्सर आहे. स्टीम टर्बाइन इज द डिव्हाइस शोन इन द गिवन डायग्रॅम. त्याच्या तर खाली इन्फॉर्मेशन दिली आहे. टर्बाइन इज अ डिव्हाइस विथ द ब्लेड्स. When the flow of liquid or gases is directed on the blades of the turbine, they rotate. The rotation produces kinetic energy. कोणती एनर्जी प्रोड्यूस होतीये? तर कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस होतीये. इथे फक्त एवढाच क्वेश्चन विचारला आहे की डिव्हाइसचं नेम काय आहे आणि विच टाईप ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस व्हेन इट रोटेट. कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस होत आहे, हे त्याचा आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन पेपरचं हे सेकंड पेज आहे पहा. थर्ड नंबरचा क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्च्युअल पिक्चर विथ रिस्पेक्ट टू युजेस. झॅन्थन गम इथे दिला आहे आणि तुम्ही 4 त्याचे नेम लिहायचे आहेत. तुम्हाला आन्सर दाखवते. एक्झाममध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात कन्सेप्ट चार्टचे. टूथपेस्ट, पिगमेंट्स, फर्टिलायझर्स, विडीसाइड्स, टेक्स्टाईल पिगमेंट्स, हाय क्वालिटी पेपर, हे त्याचा आन्सर आहे. अशा प्रकारे तुम्ही डायग्रॅम काढून दाखवायचा आहे एक्झाममध्ये, पेपरमध्ये. फोर्थ नंबरचा क्वेश्चन पहा. ॲनिमल्स लाईक व्हेल, वॉलरस लाईव्ह इन वॉटर, ओशन. इन विच क्लास आर दे इन्क्लुडेड? पायसेस और मॅमेलिया. जस्टिफाय युअर आन्सर. तुम्हाला आन्सर दाखवते. Animals like whale, walrus live in water, ocean. Whether they are included in Pisces or Mammalia. Answer सांगते तुम्हाला. Whales and walrus are aquatic and marine mammals. They do not belong to class Pisces. They do not have gills to breathe in dissolved oxygen in water. Neither they have scales on the body, nor can they lay eggs. Whales and walrus have mammary glands. Like all other animals, they give birth to living young one. They breathe only with the help of lungs by putting their nostrils out of the water at surface. Hence, they are included in Mammalia.
असं त्याचं आन्सर आहे. खाली पहा 5th नंबरचा क्वेश्चन, डिस्टिंग्विश बिटवीन एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीनमध्ये क्वेश्चन येतात. मी तुम्हाला आन्सर दाखवते. तुम्ही असं लिहायचं आहे, एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर एरोबिक रेस्पिरेशन किंवा रेस्पायरेशन. अनएरोबिक रेस्पिरेशन, ऑक्सिजन इज नॉट रिक्वायर्ड फॉर अनएरोबिक रेस्पिरेशन. सेकंड, aerobic respiration take place in nucleus as well as in cytoplasm. Anaerobic respiration occurs only in the cytoplasm. Third, at the end of aerobic respiration, CO2 and H2O is formed. At the end of anaerobic respiration, CO2 and C2H5OH are formed. Aerobic respiration, एनर्जी इज प्रोड्यूस इन लार्ज अमाऊंट ऑफ इन एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये एनर्जी इज प्रोड्यूस इन लेसर अमाऊंट इन एरोबिक रेस्पिरेशन. तुम्ही खूप छोटे छोटे पॉईंटनी लक्षात ठेवू शकता. एनर्जी प्रोड्यूस लार्ज, एनर्जी प्रोड्यूस लेस, अशा प्रकारचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज इन एरोबिक रेस्पिरेशन. Glucose is incompletely oxidized in anaerobic respiration. 6. 38 molecules of ATP are formed during aerobic respiration. आणि anaerobic respiration मध्ये 2 molecules of ATP are formed during anaerobic respiration. असं याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आन्सर द फॉलोइंग एनी 5. 3 मार्क्ससाठी एक क्वेश्चन आहे. असे 5 क्वेश्चन तुम्ही सोडवायचे आहेत. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. जर्म लेअर, बॉडी कॅव्हिटी, फायलम. पुस्तकामध्ये आणि डायजेस्टमध्ये याचे चार्ट दिलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. राईट हाऊ मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन बी हेल्पफुल इन रिमूव्हिंग हार्मफुल केमिकल्स फ्रॉम सबस्टन्सेस टू स्टॉप एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आन्सर तुम्हाला दाखवते. इथे पहा, हे त्याचं आन्सर आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता. मी आता वेळ अतिशय कमी आहे यासाठी मी वाचून दाखवत नाही आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे वाचून घेऊ शकता. मी पुढचा क्वेश्चन दाखवते आता. क्वेश्चन नंबर 3. कंप्लीट द फॉलोइंग, लेबल द डायग्रॅम. तुम्हाला अशी डायग्रॅम दिली जाईल आणि तुम्ही त्याला लेबल करायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. असे तुम्ही नेम द्यायचे आहे. पायोरिक ॲसिड, फॅटी ॲसिड्स, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन, मायटोकॉन्ड्रियल मॅटर, असे तुम्ही 4 नेम सांगितले असतील तर 4 नेम द्यायचे आहेत तुम्ही. ही डायग्रॅम इम्पॉर्टंट आहे, करून जायची आहे. क्रेब्स सायकल. इथे 4 नाही 5 नेम द्यायला सांगितलेत. सगळेच नेम द्यायला सांगितलेत क्रेब्स सायकलमध्ये. ते सगळे तुम्ही द्यायचे आहेत. व्हिडिओ स्लो होत असेल तर फास्ट स्पीडने पाहू शकता. जिथे गरज असेल तिथे व्हिडिओ स्टॉप करून देखील पाहू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पॅसेज कसे येतात सायन्स 2ला हे देखील तुम्हाला शेवटी कळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पेपरचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि असे सगळे पेपर मी माझ्या चॅनलवरती टाकले आहेत आणि टाकत आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला खूप लगेच पाहायला मिळतील. 4th क्वेश्चन. ऑब्झर्व द डायग्रॅम गिवन अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. अशी डायग्रॅम तुम्हाला दिली जाईल. विच प्रोसेस इज शोन इन गिवन डायग्रॅम. डिफाईन द प्रोसेस. गिव 1 एक्झाम्पल व्हेअर दिस प्रोसेस कॉजेस अ हार्मफुल इफेक्ट. आन्सर दाखवते. ही डायग्रॅम आहे ती म्युटेशनची आहे. पहा, मेन सिक्वेन्स आणि खाली रिप्लेसमेंट असं दाखवलं आहे. सडन चेंज ऑकरिंग इन द जेनेटिक मटेरियल इज नोन ॲज म्युटेशन. ड्यू टू ट्रान्समिशन ऑफ पॅरेंटल जीन्स टू ऑफस्प्रिंग देअर इज रिमार्केबल सिमिलॅरिटी बिटवीन पॅरेंट्स अँड देअर ऑफस्प्रिंग. But if there is mutation in any nucleotide, then there are changes in the character of the offspring. Mutations are of 2 types, wise minor and major.
Minor mutations can also bring about considerable changes. For example, genetic disorders like sickle was due to mutation. Mutation is an everlasting process which leads to process of evolution. It is also offers proof for Darwin's theory of natural selection. हे जे तिन्ही क्वेश्चन आहे त्याचं आन्सर त्या एकाच पॅरेग्राफमध्ये आलेलं आहे पहा. आता 5th नंबरचा क्वेश्चन पाहूया. डिस्टिंग्विश बिटवीन बटरफ्लाय अँड बॅट विथ द हेल्प ऑफ द डिस्टिंग्विशिंग प्रॉपर्टीज. आन्सर दाखवते. बटरफ्लाय अँड बॅट. बटरफ्लाय इज अन इन्सेक्ट विच इज अन इनवर्टिब्रेट क्लासिफाईड अंडर फायलम अर्थ्रोपोडा. Bat is a vertebrate belonging to class mammals. Butterfly is diurnal, poikilothermic and lay eggs. Bat is nocturnal, homeotherm and gives birth to offspring. असा याचा आन्सर आहे. सगळे उच्चार अवघड आहेत पण तरी लिहून लिहून लक्षात ठेवायचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. स्पेलिंग इथे थोडेसे अवघड आहेत पण लिहून लिहून तुम्ही स्पेलिंग थोडेसे पाठ करायचे आहेत, लर्न करायचे आहेत. 6th नंबरचा क्वेश्चन पहा. ड्रॉ अ स्केमॅटिक डायग्रॅम ऑफ सोलर थर्मल इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन. सोलर थर्मल इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशनची तुम्हाला डायग्रॅम करायची आहे, ड्रॉ करायची आहे. मी दाखवते. सोलर थर्मल इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन याची ही डायग्रॅम आहे पहा. सोलर एनर्जी, फ्लो ऑफ हॉट वॉटर, ॲब्झॉर्बर, रिफ्लेक्टर, स्टीम, वॉटर, सोलर एनर्जी, सोलर पॅनल, स्टीम टर्बाईन, कंडेन्सर, पॉवर ग्रीड, जनरेटर, कूलिंग टॉवर असे सगळे नेम तुम्ही दाखवायचे आहेत. तेव्हा तुम्हाला 3 मार्क मिळणार आहेत. याची देखील प्रॅक्टिस करून जायची आहे. डायग्रॅम इम्पॉर्टंट आहे. आता इथे पुढचा क्वेश्चन बघा विचारला आहे. विथ द हेल्प ऑफ नेट लेबल डायग्रॅम एक्सप्लेन इसेन्शियल रोल्स अँड ॲसेसरी रोल्स ऑफ फ्लावर. बघा बऱ्याच ठिकाणी डायग्रॅम तुम्हाला काढायला आलेल्या आहेत. त्यामुळे सायन्स 2ला तुम्ही चांगल्या डायग्रॅम करून जायच्या आहेत. नेम लक्षात ठेवायचे आहेत. ही डायग्रॅम मी तुम्हाला दाखवते. फ्लावरची डायग्रॅम आहे बघा. अशा प्रकारे डायग्रॅम आहे. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, सेपल, अँथर, फिलामेंट, पेटल, कार्पेल ही नेम द्यायचे आहेत. अशा प्रकारे सायन्स 2ला हा अतिशय चांगला क्वेश्चन तुम्हाला येतो बघा. 8 नंबरचा क्वेश्चन आहे. कंप्लीट द पॅरेग्राफ यूजिंग ॲप्रोप्राईट वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. तुमच्याकडे जर 21 अपेक्षित असेल तर सगळे पॅरेग्राफ बघा शेवटी एका ठिकाणी दिलेले आहेत. त्याची प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. याचे आन्सर मी तुम्हाला दाखवते. आय ॲम अवेअर दॅट द पासून ऑन द अर्थपर्यंत. व्हिडिओ स्टॉप करून कसे ऑप्शन याच्यात भरले आहेत. वरती ऑप्शन दिले जातात, फक्त तुम्ही ते फिल करायचे असतात. ते तुम्ही ते पाहू शकता. डायव्हर्सिटी ऑन द अर्थ, कन्झर्विंग अँड प्रोटेक्टिंग वाईल्ड लाईफ, प्लांट्स अँड ॲनिमल्स, ज्युडिशियस यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, बायोडायव्हर्सिटी, मॅनेजमेंट ऑफ बायोडायव्हर्सिटी. आय प्लेज फॉर अडॉप्टिंग द फॉलोइंग प्रिन्सिपल्स फॉर हॅपी अँड सॅटिस्फॅक्टरी लाईफ ऑफ ऑल ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ. हा तुम्ही पॅरेग्राफ अशा प्रकारचे करून जायचे आहेत. एक्झामला चुकून हे प्रश्न जर आहे तसे पडले तर तुम्हाला लिहिता पटकन येतील. त्याच्यामुळे हे देखील सगळे जे आन्सर दिले आहेत ते एकदा स्वतःहून वाचून जायचे आहेत. आन्सर द फॉलोइंग एनी वन. क्वेश्चन नंबर 4 5 मार्कचा क्वेश्चन आहे पहा. मोठा क्वेश्चन आहे. एकच क्वेश्चन 5 मार्क्ससाठी आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्रॅम अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता तुम्ही डायग्रॅम जी आहे ती ऑब्झर्व करायची आहे आणि खाली जे क्वेश्चन दिले आहेत. व्हॉट इज बायोमास, सोलर एनर्जी प्लस CO2 कॉन्ट्रीब्युट्स टू विच प्रोसेस, हे सगळे तुम्ही क्वेश्चन्स
चं ॲन्सर लिहायचं आहे तेव्हा तुम्हाला 5 मार्क मिळणार आहेत. मी तुम्हाला ॲन्सर दाखवते. इथे ॲन्सर शॉर्टमध्ये दिला आहे पहा, पण तुम्ही ॲन्सर मोठं लिहायचं आहे. पुस्तकामध्ये डायग्रॅमच्या खाली सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. द डायग्रॅम शोज प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ बायोफ्युएल्स. सेकंड, लिक्विड फ्युएल, व्हेजिटेबल ऑइल, अल्कोहोल. सॉलिड फ्युएलमध्ये कोल, डंग, क्रॉप. तुम्ही मोठा ॲन्सर लिहिणं अपेक्षित आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा. ही फिगर बऱ्याच एक्झाममध्ये येते. ऑब्झर्व द डायग्रॅम गिवन अँड आन्सर द क्वेश्चन. नेम द ॲनिमल अँड इट्स फायलम. याचा ॲन्सर मी तुम्हाला दाखवते. डायग्रॅम ऑब्झर्व करायची आहे आणि खालचे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही लिहायचे आहेत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघा अशा प्रकारच्या डायग्रॅम आहेत. दिलेलं आहे सगळं क्लासिफिकेशन, किंगडम, डिव्हिजन, फायलम, क्लास कोणता आहे. एक्झाम्पल कॉक्रोचचा ही जी डायग्राम आहे ती कॉक्रोचची आहे, पण स्पेलिंग मिस्टेक कॉक्रोच लिहिताना होते, ती तुम्ही लिहून जायचं आहे. घरी प्रॅक्टिस करून तुम्ही हे जायचं आहे. विंग्ज आहे, थोरॅक्स, हेड, अँटिना, ॲबडॉमेन, लेग्स, हे सुद्धा तुम्हाला नेम देता येईल. तुम्ही पेपरमध्ये प्रेझेंट करायचं आहे टीचर पुढे की तुम्हाला नेमकं काय काय लिहिता येत आहे. टीचरला माहीत नसतं नेमकं तुम्हाला काय येते, पण पेपर हा त्यासाठीच असतो की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तिथे प्रेझेंट करायच्या असतात. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून टीचरच्या लक्षात येतं की हां, मुलाला या येतं आहे सगळं किंवा या मुलीला सगळं लिहिता येतं आहे. तुम्हाला मार्क ते देतात. त्यामुळे अतिशय छोट्या गोष्टीसुद्धा तुम्ही तिथे दाखवायच्या असतात लिहून. 5 मार्कमध्ये बघा 2 क्वेश्चन होते आणि तुम्हाला एक करायचा होता. हा इथे एक वरती हा क्वेश्चन होता आणि खाली हा ऑब्झर्व द डायग्रॅम याचा हा क्वेश्चन होता. अशा प्रकारचे क्वेश्चन तुमच्या पेपरला तुम्हाला येतात. टर्मला कसे पेपर येतात, फायनलला कसे पेपर येतात, हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ क्वेश्चन पेपरबरोबरच मी इतरही यूजफुल असे व्हिडिओ 9th आणि 10th स्टँडर्डचे टाकत राहणार आहे. ते कायम तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा. धन्यवाद.